शेतकऱ्याला आंदोलन केल्याच्या नंतर द्यावंच लागणार आहे, त्यापेक्षा आत्ताच द्यावं. आणि आता 60-70 वर्ष ऐकलं बस झालं, आता कवर ऐकायचं सरकारचं. शेतकरी जे नुकसान सांगल ती 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांची पाहिजे. तुमची 70,000 हेक्टरीची मागणी आणि कर्जमुक्तीची मागणी आहे ना? हो, शेतकरी जे नुकसान सांगल ती 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांची पाहिजे. शेतकरी सांगल ती, त्याशिवाय आंदोलन हे थांबत नाही. आणि आता 60-70 वर्ष ऐकलं बस झालं, आता कवर ऐकायचं सरकारचं. हे बार बार बदलून येते, प्रत्येक जण म्हणतं आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमच्या शेतकऱ्याला मोठं करू. ते आणलं तरी नाही, हे आणलं तरी नाही. त्यामुळं आता सरकारच गोरगरिबांनी बनायचं आणि लढाई उभा करायची. तुमची मागणी 70,000 रुपये नुकसान भरपाई आणि कर्जमाफी ही आहे. हां, संपूर्ण कर्जमुक्ती आहे, 100% नुकसान भरपाई आहे, पीक विम्याचा विषय आहे, शेतकऱ्याला नोकऱ्याचा दर्जा द्यायचा तो विषय आहे, हमी भावाचा विषय आहे मालाला. कारण एकदाच आता हे सगळे मुद्दे एकदाच कडीला न्यायचे आहेत, बार बार एका मुद्द्यावर लढत बसण्यापेक्षा. त्यामुळे सरकारनं आणखीन तरी शहाणपणाच्या भूमिकात येऊन शेतकरी वाचवावा, या संकटातून वाचवला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्यांच्या दुःखाशी खेळू नये, संकटाशी खेळू नये, विनोद म्हणून त्याकडे बघू नये. संकट आणि त्या संकटानं उद्ध्वस्त झालेला शेतकरी उभा करणं सरकारची जबाबदारी आहे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आणि त्या भूमिकेवर सरकारनं यावं. नाही आलं तर शेतकऱ्याला आंदोलन केल्याच्या नंतर द्यावंच लागणार आहे, त्यापेक्षा आत्ताच द्यावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.